दरवर्षी लाखो लोक कॅन्सरने प्रभावित होतात. पण सर्वात भयानक गोष्ट म्हणजे कॅन्सर हळूहळू आणि शांतपणे सुरू होतो. त्याची काही सुरुवातीची लक्षणं अशी असतात जी आपण साधा त्रास समजून दुर्लक्षित करतो, आणि नेमकं इथेच आपण चुकतो. आज आपण जाणून घेणार आहोत कॅन्सरची सुरुवातीची 10 लक्षणं जी तुम्ही दुर्लक्षित करू नये. ही यादीतील 5व्या नंबरचं लक्षण तुमच्यासाठी जीव वाचवणारा इशारा ठरू शकतो, त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा. 1. वजन अचानक कमी होणे. जर तुमचं वजन काही आठवड्यात 4-5 किलोने कमी झालं आणि तुम्ही डाएट किंवा एक्सरसाइज करत नसाल, हा रेड अलर्ट आहे. हे कॅन्सर पेशी जास्त ऊर्जा खाऊन शरीर कमजोर करत असल्याचं लक्षण असू शकतं. 2. सतत थकवा आणि कमजोरी. झोप पूर्ण झालीये, खाणंपिणं नीट आहे, तरीही दिवसाभरात प्रचंड थकवा जाणवतोय. हे शरीरातील रक्ताची कमतरता किंवा ल्युकेमिया किंवा बोन मॅरो कॅन्सरचं लक्षण असू शकतं. थकवा हा फक्त जास्त कामामुळे होतो असं समजता? पुढचं लक्षण ऐकल्यावर तुमचा गैरसमज दूर होईल. 3. त्वचेतील बदल. एखादा तीळ अचानक मोठा होणे, रंग बदलणे, खाज, जळजळ होणे हे स्किन कॅन्सरचं सुरुवातीचं चिन्ह असू शकतं. तसेच त्वचा पिवळी किंवा काळसर होणेही धोक्याचं लक्षण आहे. 4. दीर्घकाळ खोकला किंवा आवाज बसणे. 3 आठवड्यांपेक्षा जास्त खोकला, रक्ताळलेली कफ किंवा आवाज बसणे हे फुफ्फुस किंवा घशाचा कॅन्सर सूचित करू शकते. खोकल्याकडे दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं हे पुढचं लक्षण सांगेल. 5. शरीरावर गाठ म्हणजे स्तन, मान, बगल किंवा जननेंद्रियाजवळ अचानक गाठ जाणवली, ती वेदनारहित असली तरी तपासणी गरजेची. हे स्तन, लिम्फ नोड्स किंवा इतर कॅन्सरचं सुरुवातीचं लक्षण असू शकतं. 6. पोट किंवा पचनासंबंधी समस्या. सतत ॲसिडिटी, पोट भुगणे, गॅस, मलप्रवृत्तीतील बदल हे पोट, आतड्याचा किंवा कोलन कॅन्सर दर्शवू शकतं. 7. जखम न भरणे. तोंडात किंवा शरीरावर जखम झाली आणि ती 2-3 आठवड्यात भरत नाही, हे तोंडाच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. विशेषतः तंबाखू किंवा गुटखा सेवन करणाऱ्यांनी हे नक्की लक्षात घ्यावं. तंबाखू खाणाऱ्यांनी हे लक्षण दुर्लक्षित केलं तर परिणाम कल्पनेपलीकडे जातो. 8. असामान्य रक्तस्राव. मल, मूत्र, खोकला किंवा उलटीमध्ये रक्त येणं हे गंभीर संकेत आहेत. स्त्रियांमध्ये मासिक पाळीशिवाय रक्तस्राव होणे ही गर्भाशय किंवा गर्भाशय मुखाचा कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 9. गिळताना त्रास होणे. सतत गिळताना त्रास, अन्न अडकल्यासारखं वाटणं हे अन्ननलिकेच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. 10. रात्री जास्त घाम येणे किंवा ताप येणे. सतत ताप येणे, रात्री अंगाला भिजेपर्यंत घाम येणे हे लिम्फोमा किंवा रक्ताच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. ही लक्षणे साध्या आजारासारखी वाटतात, पण खरी गोष्ट म्हणजे वेळेवर ओळख झाली तर कॅन्सर बरा होऊ शकतो. प्रश्न एवढाच आहे की तुम्ही वेळेत पाऊल उचलणार का? तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणालाही लक्षणे दिसत असतील तर उद्या नाही, आजच डॉक्टरांचा सल्ला घ्या. सद्गुरुदेव सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा, पट्टण कोडोली, कोल्हापूर. आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध. उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी. प्रथम उपचार नंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल. वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी. संपर्क 70 58 55 88 17. वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत. दर मंगळवारी दवाखाना बंद राहील. पत्ता फरांडे बाबा गादीजवळ, बाजारपेठ लाईन, विठ्ठल बिरदेव मंदिर समोर, पट्टण कोडोली, कोल्हापूर. एक वेळ अवश्य भेट द्या. आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार.